आईची माया कशी जाईल वाया, धरणी आईची माया कशी जाईल वाया, लई दिवसानं लई नवसान लागला या बाळगाया, धरणी आईची माया कशी जाईल वाया, धरणी आईची माया कशी जाईल वाया. वैशाख वनवा सरला हो, मिरगाचा पाऊस झरला हो, वैशाख वनवा सरला हो, मिरगाचा पाऊस झरला हो, देवाची कृपा झाली ही सुखात काया न्हाली, देवाची कृपा झाली ही सुखात काया न्हाली, ओ लई दिवसानं लई नवसान लागलंय बाळगाया, धरणी आईची माया कशी जाईल वाया, धरणी आईची माया कशी जाईल वाया. झुळझुळ पाणी पाटात सुख मावना पोटात, झुळझुळ पाणी पाटात सुख मावना पोटात, फुलून काळीज आलं अन हिरवलेन ल्यालं, फुलून काळीज आलं अन हिरवलेन ल्यालं, लई दिवसानं लई नवसान लागलंय बाळगाया, धरणी आईची माया कशी जाईल वाया, धरणी आईची माया कशी जाईल वाया. घामाच झालं मोती हो, लाखाची दौलत हाती हो, घामाच झालं मोती हो, लाखाची दौलत हाती हो, खळ्यात पडली रास आता सोन्याचं खाऊ घास, खळ्यात पडली रास आता सोन्याचं खाऊ घास, ओ लई दिवसानं लई नवसान लागलंय बाळगाया, धरणी आईची माया आमची PM श्री उच्च प्राथमिक शाळा रासा या शाळेमध्ये यावर्षीच्या म्हणजे सन 2024-25 या शैक्षणिक वर्षामध्ये मुख्यमंत्री सुंदर शाळा या उपक्रमामध्ये सहभागी होऊन या तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये आमची शाळा प्रथम क्रमांकावर आली आहे. या शाळेला सुंदर बनवण्यासाठी आमच्या शाळेतील सर्व शिक्षकवृंद शिक्षिका या सर्वांनी जीवापाड मेहनत घेतली आणि त्या मेहनतीमधून त्यांच्या परिश्रमामधून हा संपूर्ण परिसर जो फुललेला दिसतो आहे हा सर्वांच्या मेहनतीनं आणि टीमवर्कमधून हे सगळे बाग फुललेली आपल्याला दिसत आहे. यामध्ये शासनाचा जो विशेष उपक्रम आहे की परसबाग निर्मितीमध्ये मागील 4-5 वर्षापासून आम्ही या खडकाळ जमिनीमध्ये मेहनत घेऊन या ठिकाणी तलावातील काळी माती टाकून त्यानंतर तिचं सपाटीकरण करून तसेच त्या डोंगर माथ्यावर जे दिसते आहे त्या डोंगर माथ्यावरचं सपाटीकरण करून सर्वांनी श्रमदान करून विद्यार्थ्यासहित शिक्षकांनी सर्वांनी श्रमदान करून त्या ठिकाणी एक जमीन तयार केली आणि विविध पिकं जसं आहे भेंडी आहे, चवळी आहे, वांगी आहेत, आंबाडी आहे, अशा ज्या काही फुलझाडे आहेत ही सगळी त्या डोंगर माथ्यावर लावली आणि ती आता आपल्याला संपूर्ण भरभराटीस आलेली दिसत आहे. सोबतच
जी आमची पूर्वीची जी परसबाग होती तिच्यामध्ये पुन्हा सुधारणा करून आणि तिच्यामध्ये अधिक भर घालून वेलवर्गीय सगळे वेलवर्गीय फळं, त्याच्यानंतर मिरची, वांगी, टोमॅटो, पालक आणि विविध प्रकारची झाडं PM श्रीमधून जी ही लॉन निर्माण करण्यात आली आहे, या लॉनची वेळोवेळी सर्व शिक्षक आणि आम्ही विद्यार्थी काळजी घेत असतो. सोबतच एक आमच्या डांगे मॅडमच्या संकल्पनेतून त्या धानाच्या एरियातील असल्यामुळे त्यांनी सांगितलं की सर आपण धानाची शेती आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक म्हणून करूया, लावूया. आमच्या पोटभरे मॅडमही तिकडल्याच आहे धान एरियातल्या. त्या दोघींनीही एक विचार केला की आपण रोपं मागवू तिकडून आणि त्यांनी ते रोपं तिकडून आणले. आम्ही सर्वांनी मिळून ती जमीन तयार केली आणि इथं धानाची लागवड केली आणि काय आश्चर्य, उत्कृष्ट अशी धान शेती आमच्या इथे उभी राहिलेली आहे. सन्माननीय शिक्षणाधिकारी श्री पागोरे साहेब या ठिकाणी भेट देऊन गेले आणि त्यांनीही या धान शेतीची आणि या परसबागेची भरभरून स्तुती केली. संपूर्ण शाळा सुंदर व्हावी यासाठी यानंतरही आम्ही खूप प्रयत्न करत राहणार आणि उत्तरोत्तर आमच्या शाळेची प्रगती करण्यासाठी शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी आमचे सर्व शिक्षक सर्व विद्यार्थी आम्ही कटिबद्ध आहोत आणि यापुढेही आम्ही या शाळेच्या भरभराटीसाठी काम करूया. धन्यवाद. धरणी आईची माया कशी जाईल वाया, धरणी आईची माया कशी जाईल वाया, लई दिवसानं लई नवसान लागला या बाळगाया. धरणी आईची माया कशी जाईल वाया, धरणी आईची माया कशी जाईल वाया. वैशाख वनवा सरला हो, मिरगाचा पाऊस झरला हो. वैशाख वनवा सरला हो, मिरगाचा पाऊस झरला हो. देवाची कृपा झाली ही सुखात काया न्हाली, देवाची कृपा झाली ही सुखात काया न्हाली. ओ लई दिवसानं लई नवसान लागला या बाळगाया. धरणी आईची माया कशी जाईल वाया, धरणी आईची माया कशी जाईल वाया. झुळझुळ पाणी पाटात, सुख मावना पोटात. झुळझुळ पाणी पाटात, सुख मावना पोटात. फुलून काळीज आलं अन हिरवलेन ल्यालं, फुलून काळीज आलं अन हिरवलेन ल्यालं. लई दिवसानं लई नवसान लागलं या बाळगाया. धरणी आईची माया कशी जाईल वाया, धरणी आईची माया कशी जाईल वाया.